तुमच्याबरोबर कधी असं होतं का? तर भाजी कमी आणली तर पुरत नाही आणि जास्त आणली तर संपत नाही. मी काय केलेलं, अर्धा किलो वांगी आणली होती, त्याच्यातली ही 2-3 वांगी शिल्लक राहिली होती आणि आता ती वांगी ना सुकायला लागली होती पूर्ण. म्हटलं ह्याची भाजी बनवण्यापेक्षा ना मस्त याचं भरीत बनवूया. तर काय केलं, वांगी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून चिरून घेतली अर्धी अर्धी आणि नंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यात ही सगळी वांगी टाकली. थोडासा लसूण टाकला, थोड्या सुक्या लाल मिरच्या आणि मीठ टाकलं त्याच्यावर आणि 1-2 हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्या होत्या. मिरच्या सगळ्यांना आवडीनुसार टाकायच्या, तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार. त्यानंतर एक साईडने ही वांगी सगळी परतली होती, त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातला एक आणि त्याच्यावर पण थोडंसं मीठ ठेवून झाकण ठेवलं एक 5 ते 10 मिनटं, म्हणजे ही वांगी आणि टोमॅटो सगळं ना शिजून निघतं. हे पहा सगळं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. त्यानंतर हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं हाताने, पूर्णपणे कुस्करून घ्यायचं. टोमॅटोची साल काढून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, लसूण वगैरे. ह्या अशा पद्धतीने सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ना चिरलेला कांदा घातलेला आहे, एक बारीक चिरून घालायचा कच्चा कांदा. थोडंसं तेल घातलेलं आहे कच्चं आणि पुन्हा एकदा थोडंसं वरून चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं काही मिक्स करून घेतलं आणि लास्टला घातली कोथिंबीर. बाजरीच्या भाकरीबरोबर हे भरीत खूप छान लागत होतं. नक्की बनवून बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा. बाय.